अरे राम राम रे बट्ट्यो, काय म्हणता भाऊ? तुम्हाला तर माहितच आहे, सकाळी उठल्या उठल्या सगळ्यात पहिलं आपलं एकच काम असते, मंदिरात जाऊन माताराणीचे दर्शन घेणं. आलो ना भाई मंदिरातून फटकनी माताराणीचे दर्शन घेऊन घेतले ना, कारण तुम्हाला तर माहितच आहे, पहिल्या फुर्सत मध्ये आपल्याला जावं लागते ट्युशनला. बस स्टँडवर रोज पोहोचलो तर काय पाहतो रे बा, निखिलला भेटलाय तर झालो असं होतं, तू मुझसे प्यार करते की नाही? अरे बा अटप रे, म्हटलं भाऊ चाल फटकन ट्युशनला. ट्युशन कंप्लीट करून घेतली, चिनू भाऊ वड लावले डायरेक्ट. अरे चाल रे बा आपल्याला जावं लागते. अरे थांब रे भाऊ, जरासं स्वास्थ्य घेऊ दे. येतो सोबत आलो बे डायरेक्ट पेट्रोल पंपावर. मग म्हटलं सांग भाई कुठे जावं लागते? आपल्याला घ्यावं लागते म्हणजे भाऊ स्टाईल घ्यायला. म्हटलं ठीक आहे भाऊ, ने पाऊस तर थांबून नाव नाही घेऊ राहिला. तर आलो ना बाई टाईलच्या दुकानावर, तर येत आले. अरे पाऊस तेवढा ताकद ना लागला की जसा विचार राहिला, एवढ्यात जिरली की अजून तुम्हाला पाहिजे? म्हटलं भाऊ जिरली एवढ्यातच. आणि भाऊ टाईल घरी इथं काम सुरूच होतं, तेवढ्यात आमची चिन्ह भाऊ हा बाकीचं काम होतच राहीन, पहिले तर गेम खेळून घेतो आम्ही. ठीक आहे म्हटलं भाऊ चालले. अरे बाबा हा कोण आहे रे बा? पन्नी मॅन. अरे हा तर आपला गौरव आहे रे बा. पोट्टे तर बा तिसरंच काहीतरी काढतात ना रे भाऊ. नाद होताना आपल्या नगरसेवकचा वाढदिवस, तर केक कापणं तर बंदच नाही रे बा. हे पोट्टे इतक्या खतरनाक आहे, त्याच्या हातात त्याची मेणबत्ती जाळू राहिले. जमलं रे भाऊ, पोट्टेचं खतरनाकच काम असते. मग काय बर्थडे वगैरे सेलिब्रेट आपण करून घेतला बोन. मग काय आलं ना आपल्याला कार्यकर्तेचा फोन, चाल म्हणे आपण फिरून येऊ. अरे रात्री 12 वाजता काय किल्ले गिले जागली की काय तुमचे? पाहतो बाबा कुठे नेतात हे आता. चला मग पोट्टे, आजच्या एवढंच. भेटू आपण पुढच्या ब्लॉग मध्ये, तिथपर्यंत जय माता राणी.